अजून तशी कागद काय आम्ही तरी बघितलेली नाही. शरद पवार गट अपात्र करा अशी अजित पवारांनी मागणी केली. त्यांचा तो आधी काय करू शकत नाही. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज इंडिया आघाडीची सभा आहे. कल्याण रोहित पवार हे तुमचं पाहिजे ना. तुम्ही जाणार तर सुरुवातीला नवीन लोकसभेमध्ये संविधानामधल्या काही शब्दांचा बदल करण्यात आला. त्यानंतर लगेचच संविधानामध्ये शिवीगाळ करण्यात आली एखाद्या खासदाराला या संसदेमध्ये. तर या संसदेमध्ये आता असं चालणार की नवीन संसद याचा पायंडा पाडत जाणार पुढे जाऊन. म्हणजे या संसदेमध्ये काय पायंडा पाडला पहिला तर एखाद्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे संसदेच्या सर्वात महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आहे संविधान त्याच्यामध्येच बदल करण्यात आला. त्याच्यातला सर्वात मोठा शब्द धर्मनिरपेक्ष हा काढून टाकण्यात. अजून एका दिवसाने काय बघायला मिळतं ते एक खासदार उठतो आणि दुसऱ्या खासदाराला अतिशय खालच्या पातळीवरनं जाती धर्मावरनं शिव्या देतो. म्हणजे नव्या संसदेमध्ये काय काय येणार आहे हे सगळं येणार आहे का. जुन्या संसदेमध्ये मावळणकर, फिरोज गांधी, राम मनोहर लोहिया, जगजीवन राम, हिम्मती नंदन बहुगुणा, टी कृष्णमाचारी, के कामराज असे देशातनं विविध भागातनं आलेले खासदारांची भाषणं आहेत. आणि पूर्ण देश ज्यांना समजत होता अशा लोकांची भाषणं आहेत. ते दिल्लीतला हा माणूस दानिश अली नाव या खासदाराला अशा प्रकारच्या शिव्या देतो. त्या शिव्या शोधतात का एवढं मला प्रत्येकाने सांगावं. नाही आता हे कालच घडलेलं आहे. आता लोकांच्या निदर्शनास येत आहे आणि आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आज नंतर ह्याच्यावरती कोणी शांत बसणार नाही. हा प्रश्न हिंदू मुसलमान शीख ईसाईचा नाही आहे. या देशामधली संस्कृती किती खालावते, या देशामध्ये कुठल्या थोर माणसांनी काय भाषणं केली आहेत. लोक 3-3 तास बोललेत आणि त्यांची भाषणं वाचायला इंटरनॅशनल स्कॉलर्स येतात. आणि हे यांचं बिगुडींचं भाषण कटवा, बढवा, अतिरेकी, मुल्ला, आतंकवादी हे शब्द आहेत. ओम बिर्लांनी ताबडतोब हे शब्द आज जाहीर करावे संध्याकाळपर्यंत की आम्ही हे शब्द याच्यात काढून टाकले. झाल्याशिवाय होतच नाही. भडवा म्हटल्यानंतरच त्याला बसवायला पाहिजे होता. तो जेव्हा पहिल्यांदा भडवा म्हणाला तेव्हा त्याला बसवायला पाहिजे होता. मला आश्चर्य वाटतं. प्रसाद जे आहे शंकर प्रसाद आणि तशी चित्र हे नेहमी आणि त्यामध्ये स्पर्धा लागली आहे पैसे लुटण्यावर. त्याच्या पलीकडे काही दिसत नाही. आता ज्या पद्धतीनं तीनही समाजामध्ये मराठा, ओबीसी यामध्ये भांडण लावण्याचं काम चालतं. येणं होत नाही, त्याची ताकद नाही, देऊ शकत नाही. सरकारचा अधिकार राज्य सरकार सरकारचा अधिकार आहे. पण हे खेळवण्याचं काम आहे, जुजवण्याचं काम. आणि यांना बिजी ठेवायचं आणि पुढे करून जनसमुदायाला द्यायचं. जवळपास 5 लाख पदं भरायचं आणि त्यातून 5,000 कोटी रुपये त्यातला हिस्सा सरकारच्या समाधानाला जाईल आणि तिजोरीची लूट चाललेली आहे. यांना शेतकऱ्याशी देणे घेणे नाही, यांना समाजाशी देणे घेणे नाही, यांना मराठा समाजाशी देणे घेणे नाही, यांना ओबीसी समाजाशी देणे घेणे नाही. धनगर समाजामध्ये आज अस्वस्थता जे आहे, उपोषण आणि आंदोलन होत आहे, ते कोणाचं पाहत आहे? हे सुद्धा या सरकारचं काम आहे. मागच्या वेळेस जसं म्हणून सांगितलं 2014 मध्ये सरकार दिलं नाही, त्यांच्या भावना त्यांनी प्रलंबित केल्या, पण देऊ शकत नाही. त्यांनाही माहीत आहे सर्व काम डायव्हर्ट करायचं आणि जोडी लुटून खायची हा गोळा धंदा महाराष्ट्रामध्ये समाज सुरू आहे. आणि ते संध्याकाळी काढून टाकतात तपास. इथे काही बोलत नाही आमचे बिर्ला साहेब. मैंने पहली बार मांग रखी है कि उनको कड़क सजा हो जाए.
मुझे मालूम नहीं अभी दिल्ली में क्या हो रहा है, सब दिल्ली में बैठे हैं, लेकिन हम इंडिया की तरफ से इसका कई शब्दों में इसकी निंदा करते हैं और हम अपील करेंगे राष्ट्रपति महोदय से और हमारे ओम बिरला साहब से जो अध्यक्ष बने बैठे हैं लोकसभा के, कि इस आदमी को लोकसभा में रहने के लायक नहीं है। ये आदमी इसने पूरे स्तर को गिरा दिया है, भारत की पूरी बेइज्जती दुनिया भर हो। और प्रधानमंत्री ने कहा है कि जो पहले बिल को फाड़ा करते थे महिला आरक्षण का, आज वो एक साथ आकर बिल का समर्थन कर रहे हैं। देखो ऐसा है कि जो फाड़ा करते थे नहीं मालूम किसी ने फाड़ा वो नहीं मालूम, लेकिन ये बिल लाया तो कांग्रेस नहीं था ना, पास तो कांग्रेस नहीं करवाया था ना, और उससे सबसे ज़्यादा विरोध बीजेपी ने किया ही था ना। महिला बिल आना ही नहीं चाहिए, ये सोच किसकी थी? ये बीजेपी की सोच थी। ये अच्छा है कि 9 साल में तुम्हारी सोच अच्छी हो गई और तुम बोले कि नहीं महिलाओं को आरक्षण मिलना चाहिए, तो हम तुम्हारे साथ हैं। प्रधानमंत्री ने ऐसा भी कहा है कि बहुमत वाली सरकार हो तो बड़े से बड़ा फैसला भी जो है आसानी से लिया जा सकता है। एक उदाहरण हमने आज दिखा दिया। उदाहरण क्या दिखा है? हमने समर्थन किया है, हमने कोई बहस की क्या? क्योंकि हम चाहते हैं कि जिस समुदाय, जिस जाति समुदाय, जिस जन समुदाय में 50% एक समाज का एक तबका है उसको आरक्षण मिलना ही चाहिए, तब समाज आगे बढ़ेगा ना। महिलाओं का 50% हिस्सा है ही ना समाज के प्रतिनिधित्व में। बीजेपी के एक एमपी रमेश बिगुली जो दिल्ली से आते हैं, वो बड़े महफिल में जाके दानिशरी की तरफ देख के भरवा, कटवा, अतिरेकी, आतंकवादी, मुल्ला, इन सब शब्दों का इस्तेमाल करता है। मुझे समझ में नहीं आता है कि उनके बाजू में 2 बड़े नेता बैठे थे, हमारे प्रसाद साहब थे, वो रविशंकर प्रसाद, वो हंस रहे थे। एक गालियों में हंसने जैसा क्या है? एक गालियां हमारी संस्कृति का प्रदर्शन कर रहे हैं कि हमारी संस्कृति किस स्तर पे नीचे गिर रही है। लोकसभा जैसे पवित्र मंदिर में, मस्जिद में, चर्च में, जो उससे बढ़कर है, वहाँ एक आदमी एक जन समुदाय के खिलाफ इतनी गंदी भाषा का इस्तेमाल करता है और हमारे ज्येष्ठ मंत्री हंस देते हैं। बीजेपी ने तो तुरंत बाहर आके माफी मांगनी चाहिए थी, उसको सस्पेंड कर देना चाहिए था। उस जगह पे बैठे हुए जो स्पीकर है, उस स्पीकर ने उसको तुरंत वो उस संभाषण को रोकना चाहिए था और कह देना चाहिए था कि मैं ये रिकॉर्ड से संभाषण निकाल रहा हूं। कुछ नहीं बोले वो। आप यानी पूरे डर का माहौल पूरे देश में तैयार कर रहे हो कि हम कुछ भी बोलेंगे मुसलमानों के खिलाफ आपको सुन के लेना है। ऐसा नहीं हो सकता है। कोई हिंदू उसको पसंद नहीं करेगा। मैं हिंदू हूँ, मैं इन सब चीजों को पसंद नहीं करता हूँ। तुम किसी को कटवा बोल के, मुल्ला बोल के, अतिरेकी बोल के, भड़वा बोल के क्या साबित करना चाहते हो? तुम क्या बाप हो, क्या मालिक हो क्या इस देश के? अवार्ड जी, इस वक्तव्य को लेकर आप क्या कुछ मांग कर रहे हैं? देखो ऐसा है, हम तो पूरी मांग करेंगे। बीजेपी ने माफी मांगनी चाहिए और हमारे जो लोकसभा के अध्यक्ष है ओम बिरला जी, एक गंभीरता से लेके उस आदमी को कुछ उसके ऊपर कानूनी कार्रवाई करनी चाहिए। तो क्या लगता है देशाच्या सार्वभौम सभागृहाचे 18 ते 22 हे खास अधिवेशनाचा हा शेवटचा दिवस आहे। महिला विधेयक त्यांनी आणलं, पण त्या काय विधेयकाला अर्थच नव्हता, कारण का हे विधेयक काँग्रेसने ह्याच्या आधीच आणलं होतं आणि काँग्रेसने 33% महिलांना आरक्षण द्यावं याबाबत ती आपली भूमिका स्पष्ट केली होती। पण ह्या विधेयकाचं एक सूत्र बघितलं
तर मागासवर्गीय महिलांना, अल्पसंख्याक महिलांना या विधेयकामध्ये कुठलंही स्वातंत्र्य असं उमेदवारी मिळवण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं नाही. त्यामुळे ओबीसीची जनगणना व्हावी, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची जनगणना व्हावी, महिलांची जनगणना व्हावी आणि मग आता आरक्षण लागू करा अशी भूमिका घेतलेली आहे. मला वाटतं की आत्तापर्यंत समाजामध्ये मागे राहिलेला जो घटक आहे त्या घटकातल्या महिलांना जर लोकसभेत प्रतिनिधित्व मिळालं तर त्याचा अधिकचा फायदा समाजाला होईल असं आम्हा सगळ्यांचंच मत आहे. पण मी आज ज्या कारणासाठी बसलो आहे ते मी इंडिया या अलायन्सचा मीडिया टीमचा एक भाग म्हणून आपल्यासमोर बसलेलो आहे. काल लोकसभेमध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासातला म्हणजे अत्यापर्यंतच्या इतिहासात एक लोकसभेमध्ये सुसंस्कृत संस्काराचं प्रदर्शन व्हायचं. बोलताना तारतम्य बाळगलं जायचं. कधीतरी कोणाचं तरी पाऊल घसरलं तर लगेच क्षमा मागून त्या प्रकरणावरती पडदा टाकला जायचा. काल रमेश बिजुरी नावाचा बीजेपीचा खासदार आहे, हा दिल्लीतला खासदार आहे, त्यांनी डॅनिश अली या अल्पसंख्याक समाजाच्या खासदाराला उद्देशून ते काही शब्द वापरले ते लोकसभेत वापरले जाऊच शकत नाही अशी पूर्ण म्हणजे लोकसभाचं संबोधन बघणारे, लोकसभेमध्ये झालेली भाषणारे वाचणारे या सगळ्यांचं मत आहे. भाषणात त्याला उद्देशून मुल्ला, कटवा, अतिरेकी असे वेगवेगळे घाणेरडे शब्द बडवा ह्या बिजुरीने वापरले. हे शब्द संसदेच्या कामकाजातनं काढून टाकावे असे देखील सभापती म्हणाले नाहीत. ओम बिर्ला सभापती असं देखील म्हणाले नाहीत हे शब्द काढून टाका. सर्वात वाईट म्हणजे त्यांच्या बाजूला बीजेपीचे 2 वरिष्ठ नेते बसले होते. त्याच्यातल्या एका नेत्याचं नाव रविशंकर प्रसाद आणि तो म्हणजे सभापतीच्या खुर्चीवर विराजमान झालेले दुसरे जे होते, जे सभापती म्हणून काम करत होते, त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करून सुद्धा हा माणूस ऐकायला तयार नव्हता आणि हे शब्द सगळे वापरत होते. तर प्रश्न असा आहे की एखाद्या समाजाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या इस्माला त्याच्या जातीवरनं धर्मावरनं शिव्या देणं हे भारतीय संस्कृतीत बसतं का? त्याला ज्या पद्धतीने शिव्या देण्यात आल्या हा संपूर्ण जगभरामध्ये देशाचं आपलं चित्र गेलं की देशामध्ये आपण एखाद्या समाजाला किती अवमानित करत असतो, त्यांचा किती म्हणजे सन्मान तर बाजूलाच राहिला, त्यांना आपल्या समाजात जणू काही स्थानच नाही अशी भावना निर्माण करत असतो. तिथे आंतरराष्ट्रीय परिणाम भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून आमची मागणी आहे की बीजेपीने त्या खासदाराची माफी मागावीच, पण ज्या समाजाला उद्देशून हे सगळं म्हटलेलं आहे त्या समाजाची देखील माफी मागावी. मी काही लोकसभेचा सदस्य नाही, पण मी लोकसभा जे काही बाहेरनं बघतो, ते जे काही टी व्हीवर बघतो, एक विधानसभेचा सदस्य म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांनी जे काही शब्दप्रयोग केलेत त्याचा गांभीर्याने विचार करून रमेश बिजुरी या बीजेपीच्या खासदारावर त्वरित कारवाई करावी आणि अशा प्रकारचं उच्चार, अशा प्रकारच्या शिव्या या आजपर्यंत लोकसभेच्या पटलावरती लोकसभेच्या कामकाजामध्ये कधीही ऐकल्या नव्हत्या. त्या या देशाला ऐकायला लागल्या. या देशाची लोकसभेमधली जर ही भाषणं असतील तर या देशामधला राजकारणाचा स्तर किती घसरतोय हा याच्यावरनं स्पष्ट होतो. जुन्या संसदेमध्ये
म्हणजे एक काळ असा होता की राम मनोहर लोहिया किंवा नाथपै किंवा मधु दंडवते किंवा फिरोज गांधी हे भाषणाला उभे राहिले की नेहरू जेवण सोडून भाषण ऐकायला येत असत. त्या भाषणावरचा स्तर असा असं उंचावर जायचा. आताचं भाषण म्हणजे हे कुठले शब्द आहेत? कटवा, भडवा, कुठले शब्द आहेत? अतिरेकी. म्हणजे तुम्ही एखाद्या धर्माला सामुदायिकरित्या असे शब्द त्यांच्याबद्दल उच्चारणं, त्या समाजाची माफी मागायला पाहिजे. म्हणजे तुम्ही धर्मद्वेष किती वाढवतात. तुम्ही एक विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे. ती विश्वकर्मा योजनेचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जर तुम्ही जातीने सुतार आहात आणि तुम्ही सुतार काम करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळेल. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जात व्यवस्था तोडायची म्हणून आपण कामाला लागलो होतो 70 वर्षापासून. तर जात व्यवस्था मजबूत करायला निघाले. म्हणजे सुताराचा पोरगा सुतारच झाला पाहिजे, त्याचा नातू पण सुतारच झाला पाहिजे तर हे सरकार कर्ज देणार. का सुताराचा नातू जर इंजिनियर झाला आणि फार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होऊन नासामध्ये गेला तर त्याला तुम्ही मदत नाही करणार. आणि मग याच्यात प्रश्न उभा राहतो की ज्या समाजाकडे व्यवसाय होते त्यांना कर्ज मिळेल, पण ज्या समाजाकडे व्यवसायच नव्हते त्यांना तुम्ही काय कर्ज देणार? मातंग समाजाला तुम्ही काय व्यवसायात मोजता? इथला जो सर्वात पिछडा म्हणून ज्याला आपण म्हणतो, अति पिछडा, ज्याला इंग्लिशमध्ये आउटकास्ट म्हणतात, ज्याच्यावरनं खरं अस्पृश्य आणि स्पृश्य तयार झाले, जे शेवटच्या घटकातले अस्पृश्य आहेत, ज्यांना व्यवसायच नाही आहेत, जे डोक्यावरनं मैला साफ करायचे त्यांचा व्यवसायच नाही. मग ते जर त्या घरात असतील आणि आजही गटार आणि नाले साफ करायचंच असतील तर त्यांना तुम्ही काय कर्ज देणार? म्हणजे त्यांनी त्या ह्याच्यातच राहायचं, त्यांनी इंजिनियर वगैरे व्हायचं नाही, डॉक्टर वगैरे व्हायचं नाही. पंतप्रधानांच्या नावाने अशी स्कीम येऊच कशी शकते ही इतका जातीला बांधणारी स्कीम आहे. जाती मोकळ्या झाल्या पाहिजेत, जाती शिकल्या पाहिजेत, शिकून त्या पुढे गेल्या पाहिजेत. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक विचार होता. त्या संविधानिक विचारालाच हळताळ पाडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही मुसलमानांना लोकसभेमधनं शिव्या देणार, एकीकडे दलितांना आणि ओबीसी समाजाला व्यवसायामध्ये गुंतवून ठेवणार. म्हणजे तुम्हाला जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्था मजबूत करायची आहे. सर काय म्हणा की ज्या पद्धतीने आपण म्हणतो की स्तर खालावत चालले संसदेमधला, म्हणजे सभापती देशाच्या सार्वभौम सभागृहाचे 18 ते 22 हे खास अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. महिला विधेयक त्यांनी आणलं, पण त्या काय विधेयकाला अर्थच नव्हता, कारण का हे विधेयक काँग्रेसनी ह्याच्या आधीच आणलं होतं आणि काँग्रेसनी 33% महिलांना आरक्षण द्यावं याबाबतली आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण ह्या विधेयकाचं एक सूत्र बघितलं तर मागासवर्गीय महिलांना, अल्पसंख्याक महिलांना या विधेयकामध्ये कुठलंही स्वातंत्र्य, असं उमेदवारी मिळवण्याचं स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. त्यामुळे ओबीसीची जनगणना व्हावी, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबची जनगणना व्हावी, महिलांची जनगणना व्हावी आणि मग आता आरक्षण लागू करा अशी भूमिका घेतलेली आहे. मला वाटतं की आत्तापर्यंत समाजामध्ये मागे राहिलेला जो घटक आहे त्या घटकातल्या महिलांना जर लोकसभेत प्रतिनिधित्व मिळालं तर त्याचा अधिकचा फायदा समाजाला होईल असं आम्हा सगळ्यांचंच मत आहे. पण मी आज ज्या कारणासाठी बसलो आहे ते मी इंडिया या अलायन्सचा मीडिया टीमचा एक भाग म्हणून आपल्यासमोर बसलेलो आहे. काल लोकसभेमध्ये आत्तापर्यंतच्या इतिहासातला, म्हणजे आत्तापर्यंतच्या इतिहासात एक लोकसभेमध्ये सुसंस्कृत
संस्काराचं प्रदर्शन व्हायचं, बोलताना तारतम्य बाळगलं जायचं, कधीतरी कोणाचं तरी पाऊल घसरलं तर लगेच क्षमा मागून त्या प्रकरणावरती पडदा टाकला जायचा. काल रमेश बिदुडी नावाचा BJPचा खासदार आहे, हा दिल्लीतला खासदार आहे, त्यांनी डॅनिश अली या अल्पसंख्याक समाजाच्या खासदाराला उद्देशून ते काही शब्द वापरले, ते लोकसभेत वापरले जाऊच शकत नाही अशी पूर्ण म्हणजे लोकसभाचं संबोधन बघणारे, लोकसभेमध्ये झालेली भाषणारे वाचणारे या सगळ्यांचं मत आहे. भाषणात त्याला उद्देशून मुल्ला, कटवा, अतिरेकी असे वेगवेगळे घाणेरडे शब्द, भडवा ह्या बिदुनींनी वापरले. हे शब्द संसदेच्या कामकाजातनं काढून टाकावे असे देखील सभापती म्हणाले नाहीत. ओम बिर्ला सभापती असं देखील म्हणाले नाहीत की हे शब्द काढून टाका. सर्वात वाईट म्हणजे त्यांच्या बाजूला BJPचे 2 वरिष्ठ नेते बसले होते. त्याच्यातलं एका नेत्याचं नाव रविशंकर प्रसाद आणि तो म्हणजे सभापतीच्या खुर्चीवर विराजमान झालेले दुसरे जे होते, जे सभापती म्हणून काम करत होते, त्यांनी रोखण्याचा प्रयत्न करूनसुद्धा हा माणूस ऐकायला तयार नव्हता आणि हे शब्द सगळे वापरतच होता. आता प्रश्न असा आहे की एखाद्या समाजाच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या इस्माला त्याच्या जातीवरनं, धर्मावरनं शिव्या देणं हे भारतीय संस्कृतीत बसतं का? त्याला ज्या पद्धतीने शिव्या देण्यात आल्या, हा संपूर्ण जगभरामध्ये देशाचं आपलं चित्र गेलं की देशामध्ये आपण एखाद्या समाजाला किती अवमानित करत असतो, त्यांचा किती म्हणजे सन्मान तर बाजूलाच राहिला, त्यांना आपल्या समाजात जणू काही स्थानच नाही अशी भावना निर्माण करत असतो. त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम भोगावे लागणार आहेत. आणि म्हणून आमची मागणी आहे की BJPनी त्या खासदाराची तर माफी मागावीच, पण ज्या समाजाला उद्देशून हे सगळं म्हटलेलं आहे त्या समाजाची देखील माफी मागावी. मी काही लोकसभेचा सदस्य नाही, पण मी लोकसभा जे काही बाहेरनं बघतो की जे काही TV वर बघतो, एक विधानसभेचा सदस्य म्हणून लोकसभेच्या अध्यक्षांनी त्यांनी जे काही शब्दप्रयोग केलेत त्याचा गांभीर्याने विचार करून रमेश बिदुडी या BJPच्या खासदारावर त्वरित कारवाई करावी आणि अशा प्रकारचं उच्चार, अशा प्रकारच्या शिव्या या आजपर्यंत लोकसभेच्या पटलावरती, लोकसभेच्या कामकाजामध्ये कधीही ऐकल्या नव्हत्या. त्या या देशाला ऐकावं लागल्यात. या देशाची लोकसभेमधली जर ही भाषणं असतील तर या देशामधला राजकारणाचा स्तर किती घसरतो आहे हा याच्यावरनं स्पष्ट होतो. नवीन संसदेमधनं जुन्या संसदेमध्ये म्हणजे एक काळ असा होता की राम मनोहर लोहिया किंवा नाथपै किंवा मधु दंडवते किंवा फिरोज गांधी हे भाषणाला उभे राहिले की नेहरू जेवण सोडून भाषण ऐकायला येत असत. त्या भाषणावरचा स्तर असं उंचावर जायचा. आताचं भाषण म्हणजे हे कुठले शब्द आहेत? कटवा, भडवा, हे कुठले शब्द आहेत? अतिरेकी. म्हणजेच तुम्ही एखाद्या धर्माला सामुदायिकरित्या असे शब्द त्यांच्याबद्दल उच्चारणं, त्या समाजाची माफी मागायला पाहिजे. म्हणजे तुम्ही धर्मद्वेष किती वाढवतात. तुम्ही एक विश्वकर्मा नावाची योजना आणली आहे. ती विश्वकर्मा योजनेचा व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की जर तुम्ही जातीने सुतार आहात आणि तुम्ही सुतार काम करत असाल तर तुम्हाला कर्ज मिळेल. एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून
जात व्यवस्था तोडायची म्हणून आपण कामाला लागलो होतो 70 वर्षापासून. इथं जात व्यवस्था मजबूत करायला निघालेत. म्हणजे सुताराचा पोरगा सुतारच झाला पाहिजे, त्याचा नातू पण सुतारच झाला पाहिजे, तर हे सरकार कर्ज देणार. का सुताराचा नातू जर इंजिनियर झाला आणि पार इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर होऊन नासामध्ये गेला तर त्याला तुम्ही मदत नाही करणार. आणि मग ह्याच्यात प्रश्न उभा राहतो की ज्या समाजाकडे व्यवसाय होते त्यांना कर्ज मिळेल, पण ज्या समाजाकडे व्यवसायच नव्हते त्यांना तुम्ही काय कर्ज देणार? मातंग समाजाला तुम्ही काय व्यवसायात मोजता? इथला जो सर्वात पिछडा म्हणून ज्याला आपण म्हणतो, अतिपिछडा, ज्याला इंग्लिशमध्ये आउटकास्ट म्हणतात, ज्याच्यावरनं खरं अस्पृश्य आणि स्पृश्य तयार झाले, जे शेवटच्या घटकातले अस्पृश्य आहेत, ज्यांना व्यवसायच नाही आहेत, जे डोक्यावरनं मैला साफ करायचे त्यांचा व्यवसायच नाही. मग ते जर त्या घरात असतील आणि आजही गटार आणि नाले साफ करायचंच असतील तर त्यांना तुम्ही काय कर्ज देणार? म्हणजे त्यांनी त्या ह्याच्यातच राहायचं, त्यांनी इंजिनियर वगैरे व्हायचं नाही, डॉक्टर वगैरे व्हायचं नाही. पंतप्रधानांच्या नावाने अशी स्कीम येऊच कशी शकते जी इतका जातीला बांधणारी स्कीम आहे? जाती मोकळ्या झाल्या पाहिजेत, जाती शिकल्या पाहिजेत, शिकून त्या पुढे गेल्या पाहिजेत, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक विचार होता. त्या संविधानिक विचारालाच हडताळ पाडण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे एकीकडे तुम्ही मुसलमानांना लोकसभेमधनं शिव्या देणार, एकीकडे दलितांना आणि OBC समाजाला व्यवसायामध्ये गुंतवून ठेवणार. म्हणजे तुम्हाला जातीव्यवस्था आणि धर्मव्यवस्था मजबूत करायची आहे. सर काय म्हणाली मधला म्हणजे सभापतीच्या समोर शिवीगाळ करून देखील सभापती काढले जातो, हे सगळं ठरवून होतं असं मला असं आहे की ठरवून झाल्याशिवाय होतच नाही ना. म्हणजे तो भडवा म्हटल्यानंतरच त्याला बसवायला पाहिजे होता. तो जेव्हा पहिल्यांदा भडवा म्हणाला तेव्हाच त्याला बसवायला पाहिजे होता. मला आश्चर्य वाटतं रघुवीर म्हणजे ते रघुवीर प्रसाद जे आहेत, रविशंकर प्रसाद, हे एकेकाळी BJPचे प्रवक्ते होते. तिथे ते शांत बसून हसतात आणि तशी चित्र आहेत. मी आत्ता तुम्हाला माझ्या व्हिडिओ ह्याच्यात आहेत ती चित्र. म्हणजे कटवा भरवा अतिरेकी तुमको मार देना चाहिए असं म्हणण्याला हसण्यासारखं काय जोक आहे? खरं तर लगेच सभापतींनी उठून सांगायला पाहिजे होतं माफी मागा. कोण काही बोलायला तयार नाही. म्हणजे एखाद्या जनसमुदायाला तुम्ही किती 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 मागे रेटणार आहात हे सहन नाही करणार लोक. का सहन करायचा? मी तुमच्यापैकी एकेला भडवा म्हटलं होतं, तुम्ही सहन कराल? तुम्ही अख्खे सगळं पत्रकार माझ्या अंगावर याल की नाही येणार? ह्या आणि ठीक आहे, रस्त्यावरचं भांडण आपण समजू शकतो. लोकसभेमध्ये अख्खं जग बघतंय तुमचं लोकसभा. तुम्ही ऑन रेकॉर्ड जातात. आज नंतर 100 वर्षानंतर रेकॉर्ड चेक होईल तेव्हा पिढीची पिढी विचारेल ना, हा काय शब्द होते, कसे काय उच्चारले गेले. विधिमंडळामध्ये माझा जो अनुभव आहे की असंच कोणी विधान केलं की लगेच अध्यक्ष सांगतात की तपासून बघतो आणि ते संध्याकाळी काढून टाकतात तपासून. इथे काही बोललेच नाहीत आमचे बिर्ला साहेब. सर हिंदी में जानना दानिश अली, उनके खिलाफ जो शब्द प्रयोग किया है मेरी संसद में जिस तरीके से, देखो ऐसा है कि बहुत शर्मनाक चीज़ है. बीजेपी के एक MP रमेश बिदुड़ी जो दिल्ली से आते हैं, वो बड़े महफिल में जाके दानिश अली की तरफ देख के भरवा, कटवा, अतिरेकी, आतंकवादी, मुल्ला, इन सब शब्दों का इस्तेमाल करता है.
मुझे समझ में नहीं आता है कि उनके बाजू में 2 बड़े नेता बैठे थे, हमारे प्रसाद साहब थे उसमें, रविशंकर प्रसाद, वो हंस रहे थे। एक गालियों में हंसने जैसा क्या है? एक गालियाँ हमारी संस्कृति का प्रदर्शन कर रहे हैं कि हमारी संस्कृति किस स्तर पे नीचे गिर रही है। लोकसभा जैसे पवित्र मंदिर में, मस्जिद में, चर्च में, जो उससे बढ़कर है, वहाँ एक आदमी एक जनसमुदाय के खिलाफ इतनी गंदी भाषा का इस्तेमाल करता है और हमारे ज्येष्ठ मंत्री हंस देते हैं। बीजेपी ने तो तुरंत बाहर आके माफ़ी मांगनी चाहिए थी, उसको सस्पेंड कर देना चाहिए था। उस जगह पे बैठे हुए जो स्पीकर है, उस स्पीकर ने उसको तुरंत उस संभाषण को रोकना चाहिए था और कह देना चाहिए था कि मैं ये रिकॉर्ड से संभाषण निकाल रहा हूँ। कुछ नहीं बोले वो भी। आप यानी पूरे डर का माहौल पूरे देश में तैयार कर रहे हो कि हम कुछ भी बोलेंगे मुसलमानों के खिलाफ आपको सुन के लेना है। ऐसा नहीं हो सकता है। कोई हिंदू उसको पसंद नहीं करेगा। मैं हिंदू हूँ, मैं इन सब चीज़ों को पसंद नहीं करता हूँ। तुम किसी को कटवा बोल के, मुल्ला बोल के, अतिरिकी बोल के, भड़वा बोल के क्या साबित करना चाहते हो? तुम क्या बाप हो, क्या मालिक हो क्या इस देश के? इस वक्तव्य को लेकर आप क्या मांग कर रहे हैं? देखो ऐसा है, हम तो पूरी मांग करेंगे, बीजेपी ने माफ़ी मांगनी चाहिए और हमारे जो लोकसभा के अध्यक्ष है ओम बिरला जी, ये गंभीरता से लेके उस आदमी को कुछ उसके ऊपर कानूनी कार्रवाई करनी चाहिए। क्या लगता है संविधान से समानता ये सब निकाले गए थे, इसके बाद में ये जानबूझकर कुछ प्रोपेगेंडा फेक किया जा रहा है, क्या लगता है? देखो एक तो पहली चीज़ है कि सोशलिस्ट सेक्युलर ये शब्द निकालना ही गलत है। वो संविधान का अहम हिस्सा है और वो हिस्सा ऐसे ही निकाल देना ये संविधान का ही नहीं अपमान बल्कि लोकसभा का भी अपमान है कि बिना लोकसभा के इजाज़त के आपको संविधान का एक कॉमा भी नहीं बदल सकते, आप पूर्णविराम भी नहीं बदल सकते हो। तो ये कैसे क्या बदला गया है? ये जानबूझ के बदल रहे हैं, जानबूझ के इस देश का माहौल ख़राब करने की कोशिश कर रहे हैं और उसमें सबसे आगे हमारे बीजेपी के कुछ लोग हैं जैसे रमेश बिधूरी जैसे, जो इस देश का पूरा माहौल ख़राब कर डालेंगे। सर, समाजवादी पार्टी के जो पूर्व सांसद थे आजम खान ने जिस तरीके से संसद में एक महिला सभापति को जब कहा था तो उस दौरान भारतीय जनता पार्टी के सारे खासदार जो उनके संसद राज्य गति के मांग रहे थे, अब रमेश बिधूरी ने जिस तरीके से कहा है अब तक कोई कार्रवाई नहीं हुई। देखो मैं तो मांग कर रहा हूँ, मैंने पहली बार मांग रखी है कि उनको कड़क सज़ा होनी चाहिए। मुझे मालूम नहीं अभी दिल्ली में क्या हो रहा है, सब दिल्ली में बैठे हैं, लेकिन हम इंडिया की तरफ से इसका कड़ी शब्दों में इसकी निंदा करते हैं और हम अपील करेंगे राष्ट्रपति महोदय से और हमारे ओम बिरला साहब से जो अध्यक्ष बने बैठे हैं लोकसभा के, कि इस आदमी को लोकसभा में रहने के लायक नहीं है। आदमी इतने पूरे स्तर को गिरा दिया है, भारत की पूरी बेइज्जती दुनिया भर हो गई है। प्रधानमंत्री ने कहा है कि जो पहले बिल को फाड़ा करते थे महिला आरक्षण का, आज वो एक साथ आकर बिल का समर्थन कर रहे हैं। देखो ऐसा है कि जो फाड़ा करते थे नहीं मालूम किसी ने फाड़ा वो नहीं मालूम, लेकिन ये बिल लाया तो कांग्रेस नहीं था ना, पास तो कांग्रेस नहीं करवाया था ना, और उससे सबसे ज़्यादा विरोध बीजेपी ने किया ही था ना। महिला बिल आना ही नहीं चाहिए, ये सोच किसकी थी? ये बीजेपी की सोच थी। ये अच्छा है कि 9 साल में तुम्हारी सोच अच्छी हो गई और तुम बोले कि नहीं महिलाओं को आरक्षण मिलना चाहिए, तो हम तुम्हारे साथ हैं। प्रधानमंत्री ने ऐसा भी कहा कि बहुमत वाली सरकार हो तो बड़े से बड़ा फैसला भी जो है आसानी से लिया जा सकता है। एक उदाहरण हमने आज दिखा दिया। नहीं, उदाहरण क्या दिखाया? हमने समर्थन किया है ना, हमने कोई बहस की क्या? क्योंकि हम चाहते हैं कि जिस समुदाय, जिस जाति समुदाय, जिस जन समुदाय में 50% एक समाज का एक तबका है उसको आरक्षण मिलना ही चाहिए, तब समाज आगे बढ़ेगा ना। महिलाओं का
50% हिस्सा है ही ना समाज के प्रतिनिधित्व में। सर, महाविकास सरकार असताना म्हणजे सरकारच्या विरोधामध्ये आता एवढी मोठी घटना घडली, देशाच्या संसदेमध्ये असं बोललं गेलं, परंतु महाविकास आघाडीचा किंवा विरोधी पक्ष देशातला तेवढा आक्रमक होताना दिसत नाही. नाही, आता हे कालच घडलेलं आहे. आता लोकांच्या निदर्शनास येत आहे. आम्ही लोकांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे. आज नंतर ह्याच्यावरती कोणी शांत बसणार नाही. हा प्रश्न हिंदू, मुसलमान, शीख, इसाईचा नाही आहे. या देशामधली संस्कृती किती खालावते, या देशामध्ये कुठल्या थोर माणसांनी काय भाषणं केली आहेत. लोक 3-3 तास बोललेत आणि त्यांची भाषणं वाचायला इंटरनॅशनल स्कॉलर्स येतात. आणि हे यांचं बिदुरींचं भाषण, कटवा, भडवा, अतिरेकी, मुल्ला, आतंकवादी हे काय शब्द आहेत. ओम बिर्लांनी ताबडतोब हे शब्द आज जाहीर करावे संध्याकाळपर्यंत की आम्ही हे शब्द ह्याच्यात काढून टाकलेत. शरद पवार मतदान अजित पवार अजून तशी कागद काय आम्ही तरी बघितलेली नाही. शरद पवार गट अपात्र करा अशी अजित पवारने मागणी केली. त्यांचा तो अधिकार आहे, करू शकतात ना. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्याची सभा आहे. कुठे? रोहित पवारांची सभा आहे, चांगलं आहे ना. तुम्ही जाणारच कसं? हो, मी जाणार. तर सुरुवातीला नवी लोकसभेमध्ये संविधानामध्ये काही शब्दांचा बदल करण्यात आला, त्यानंतर लगेचच संविधानामध्ये शिवीगाळ करण्यात आली एखाद्या खासदाराला या संसदेमध्ये. तर येणार की नाही बच्ची बोलूंना पुढे सांगितलं असेल तर मला माहीत नाही. त्या 16 खासदारांना, आमदारांच्या बाबतीत आम्हाला काय बोलायचं नाही, आम्हाला काय करायचं. जी संस्कृती भाजपने रुजवली आहे ती मात्र महाराष्ट्राच्या राजकारणाला काळीमा पाडणारी आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला डबगेत नेणारी आहे, एवढं मात्र निश्चित. सोशलिस्ट सेक्युलर ये शब्द निकालना ही गलत है. वो संविधान का अहम हिस्सा है और वो हिस्सा ऐसे ही निकाल देना ये संविधान का ही नहीं अपमान बल्कि लोकसभा का भी अपमान है कि बिना लोकसभा के इजाज़त के आपको संविधान का एक कॉमा भी नहीं बदल सकते, आप पूर्णविराम भी नहीं बदल सकते. तो ये कैसे क्या बदला है? ये जानबूझ के बदल रहे हैं, जानबूझ के इस देश का माहौल ख़राब करने की कोशिश कर रहे हैं. और उसमें सबसे आगे हमारे बीजेपी के कुछ लोग हैं, जैसे रमेश बिदुरी जैसे, जो इस देश का पूरा माहौल ख़राब कर रहा है.